नमस्कार. आज आपण संख्या हा टॉपिक बघणार आहोत. आपल्याला परीक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजेच की राज्यसेवा, PSI, STI, स्टाफ सिलेक्शन, स्कॉलरशिप, पोलीस भरती, तलाठी, शिक्षक भरती व अन्य स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा परीक्षा यामध्ये बेसिक मॅथ्स यावर प्रश्न विचारले जातात. जवळपास 20 टॉपिक बेसिक मॅथ्समध्ये येतात. यामध्ये जर आपलं बेसिक पक्का असेल तर गणिताच्या कोणत्याही पातळीपर्यंत गणित आपण सोडवू शकतो. मुळात आपलं बेसिक कच्चा असेल तर आपल्याला पुढील प्रश्न थोडंसं मीडियम किंवा अवघड प्रश्न सोडवता येणार नाहीत. म्हणून आज आपण बेसिक गणित किंवा गणित या टॉपिकमधील संख्या हा टॉपिक आपण पाहत आहोत. त्यामध्ये प्रथमतः आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय पाहूयात. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. ज्या संख्यांचा उपयोग वस्तू मोजण्यासाठी केला जातो त्या संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व असं अनंतपर्यंत आपण ह्या संख्या लिहू शकतो. अनंतपर्यंत या संख्या आपण लिहू शकतो. याला काय म्हणतात? नैसर्गिक संख्या असे म्हणतात. इंग्लिशमध्ये याला नॅचरल नंबर असे म्हणतात. ह्या संख्या n या अक्षरानं दर्शवल्या जातात. n या अक्षरानं नैसर्गिक संख्या दर्शवल्या जातात. याच्यामध्ये काय विशेषता आहे पाहिलं तर नैसर्गिक संख्या ह्या केवळ धन असतात, म्हणजेच पॉझिटिव्ह असतात. या संख्यांच्या पुढे आपलं धन चिन्ह लागलेलं असतं. उदाहरणार्थ +1, +2 असं अनंतपर्यंत आपण जाऊ शकतो. तर 0 ही काय आहे? नैसर्गिक संख्या नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्यांची संख्या अनंत असते. आता या 1 पासून आपण इकडं अनंतपर्यंत जाऊ शकतो. मात्र इकडे 0, -1, -2 असं आपण लिहू शकत नाही. नैसर्गिक संख्यामध्ये ह्या संख्या एक्झिस्ट करत नाहीत किंवा आपल्याला दिसत नाहीत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज व गुणाकार केल्यास उत्तर काय येतं? नैसर्गिक संख्या येते. नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा गुणाकार केल्यास काय येणार आहे आपलं उत्तर? नैसर्गिक संख्याच येणार आहे. याची जर उदाहरणं पाहिली तर आपल्याला इथं दिलेलं आहे बघा, 16 अधिक 17. 16 अधिक 17 यांची बेरीज केली असता किती येतं? 33 येतं. हातच्याला 1 गेला म्हणजेच 33 बेरीज येतं. आणि ही 33 ही देखील काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. गुणाकार केल्यास काय होतं? आता ह्याच 16 गुणिले 17चा आम्ही गुणाकार केला तर उत्तर आलेलं आहे 272. आणि ही देखील एक काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. म्हणजेच बेरीज केलं, गुणाकार केलं तर त्याची उत्तरं काय येणार आहेत? नैसर्गिक संख्याच येणार आहेत. आता पाहूयात पूर्ण संख्या. त्याला इंग्लिशमध्ये आपण होल नंबर असं म्हणतो. नैसर्गिक संख्येच्या पुढील हा टॉपिक आहे. यामध्ये 0 याचा समावेश केला जातो. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? पूर्ण संख्या म्हटलं जातं. उदाहरणार्थ किंवा याची जर संख्या बघायला गेलं तर 0 पासून पुढील संख्या अनंतपर्यंत आपण मोजू शकतो. 0, 1, 2, 3, 4, 5 ह्या असं अनंतपर्यंत आपण ह्या संख्या मोजू शकतो. तर याला कुठल्या अक्षरानं दर्शवलं जातं? W या अक्षरानं दर्शवतात. कुठल्या? W या अक्षरानं दर्शवतात. कारण इंग्लिशमध्ये आपण त्याला होल नंबर असं म्हणतो. आता याची विशेषता बघायला गेली तर सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय असतात? पूर्ण संख्या असतात. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. फक्त एक संख्या ॲड होते, ती म्हणजे कुठली असते? 0 ही संख्या त्यामध्ये ॲड झालेली असते. सर्वात लहान पूर्ण संख्या ही कोणती आहे? 0च आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. आणि पूर्ण संख्या ही देखील काय असतात? अनंत असतात. पूर्ण संख्या ह्या देखील काय असतात?
अनंत असतात. आता त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स ह्या काय असतात? धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर, ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर आणि 0 किंवा 0 याचा समावेश या पूर्णांक संख्यामध्ये केला जातो. याचा समावेश या पूर्णांक संख्यामध्ये केला जातो. या संख्यांना कोणत्या अक्षरानं दर्शवलं जातं? आय या अक्षरानं दर्शवलं जातं. पूर्णांक संख्या आपण पाहायला गेलं तर नंबर लाईनवर आपण हे पाहत असतो. बघा, पूर्णांक संख्या नंबर लाईन आलेख कागदावरती आपण तयारच करत असतो. माहीत आहे तुम्हाला, ॲरो असतं इकडं मध्ये, जे आपलं 0 हा अंक येतो आणि ज्या आपल्या उजव्या साईडला बरोबर एक सेंटीमीटरवर काय केलेलं असतं? हे अंक असतात. त्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि ह्याचं जे चिन्ह असतंय हे पॉझिटिव्ह असते. उजव्या साईडचं असते ते पॉझिटिव्ह. अशा आपण अनंतपर्यंत वाढवू शकतो. तर ह्या 0 पासून डावीकडे गेल्यास आपल्याला 1 सेंटीमीटरवर आपण -1, -2, -3 अशी संख्या लिहू शकतो. आणि याची विशेषता पाहायला गेली तर 0 ही एक मध्यवर्ती संख्या आहे. आता मगाशी तुम्हाला ॲरो काढून म्हणजे संख्या रेषा दाखवलो, लाईन नंबर त्याला म्हणतो. यामध्ये मध्यवर्ती कुठली संख्या असणार आहे? 0 ही संख्या असणार आहे. आणि याला कोणतंही चिन्ह नसतं, ना प्लस असतं ना मायनस असतं. 0 ह्या संख्येला धन पण नाही, ऋण पण नाही, ह्याला कोणतंही चिन्ह देता येत नाही. मात्र उजव्या साईडला आपण 1, 2, 3 पाहिलं तर डाव्या साईडला -1, -2, -3 हे पाहिलं आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती असणार आहे? आता 0ला किंमत नाही म्हणून काय केलं आहे? 1 ही सगळ्यात लहान धन पूर्णांक संख्या आहे. तर ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी असणार आहे ती -1 असणार आहे. आणि सर्वात लहान ही आपण सांगू शकत नाही, त्या अनंत असणार आहेत. तर ह्यामध्ये देखील सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ही 1च असते आणि सर्वात मोठी आपण सांगू शकत नाही, ते अनंत आहेत, इन्फिनिटी आहेत. पूर्ण संख्यांची संख्या देखील काय आहे इथे सांगितलंय बघा, अनंत आहे. पूर्णांक संख्यांची संख्या ही अनंत आहे. पूर्णांक म्हणायला पाहिजे. पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार केल्यानंतर उत्तर काय येणार आहे? आपलं पूर्णांकच येणार आहे. काय बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर हे पूर्णांक येत असतं. इथपर्यंत 3 प्रकार आपण पाहिले. पहिला आहे ते नैसर्गिक संख्या, दुसरा आहे ते पूर्ण संख्या आणि तिसरा आहे ते पूर्णांक संख्या. तिन्हीतला फरक स्पष्ट झालाय का बघा. नैसर्गिक संख्या हे काय असतात? 1, 2, 3 म्हणजे 1 पासून सुरुवात होते. पूर्ण संख्या ही 0 पासून चालू होते, 0, 1, 2, 3 असं. तर पूर्णांक संख्या काय होते? 0 पासून उजवीकडे प्लस होत जातात आणि 0 पासून डावीकडे मायनस होत जातात. दोन्हीकडे ही अनंत संख्या आहेत. आता पाहूयात आपण समसंख्या. चौथा भाग आहे समसंख्या. याला इंग्लिशमध्ये आपण इव्हन नंबर असं म्हणतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा, त्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजेत? 0 किंवा 0, 2, 4, 6, 8 आणि अशा 2-2च्या गॅपनं संख्या पाहिजेत. त्याला काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणतो. प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी जर हे अंक आले 0, 2, 4, 6, 8 ही जर अंक आली तर ती संख्या काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. एक्झाम्पल जर बघितलं तर आता मी तुम्हाला दिलं 3416. आता 16च्या एकक स्थानी कुठली संख्या आलेली आहे? 6 ही संख्या आलेली आहे आणि 6 ही संख्या काय असणार आहे? समसंख्या असणार आहे. म्हणजेच इथे एक्झाम्पल बघितलं तर बघा 0, 2, 4, 6, 8, 10, 12 ह्या काय आहेत? अशा 14, 16 म्हणजे एकंदरीत बेचा पाढा असं आपण त्याला म्हणतो. पुढं बघा, याच्या विशेषता बघायला गेलं तर आपल्याला सर्व समसंख्यांना 2ने निशेष भाग जातो. म्हणजे कोणतीही समसंख्या असेल, उदाहरणार्थ बघायला गेलं तर 26 हा अंक आहे, तर त्याला 2 भाग जाणार का? तर निश्चितच जाणार आहे. बे एक्के बे, बे एक्के बे आणि बे त्रिक 6.
म्हणजेच याला 2ने काय झालेलं आहे, पूर्ण भाग गेलेला आहे, बाकी 0 उरलेली आहे. अशा कोणत्याही समसंख्या, मग ते 5 अंकी असू देत, 10 अंकी असू देत, 15 अंकी असू देत, त्याला 2ने निश्चित भाग जातोच. क्रमागत समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो हे मगाशी मी सांगितलेलं आहे. क्रमागत समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. क्रमागत समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट ही काय असते, समसंख्या असते. एक्झाम्पल बघायला गेलं तर 13 ही संख्या घेतलो, 13 गुणिले 2 केलं, दुप्पट केलं तर किती होणार आहे, 3 दुनी 6 आणि बे एके बे म्हणजे 26. कोणतीही तुम्ही संख्या घेऊ शकता. आता 56 ही संख्या समच आहे, एकक स्थानी 6 आहे. आपण घेऊयात 57. आता बघा 7 गुणिले 2 केलं, दुप्पट केलं, 7 दुनी 14, एकक स्थानी 4 आलेलंच आहे. हातच्याला 1 गेलेला आहे, 5 2 10 आणि 1 11. म्हणजे कोणतीही विषम संख्या असू दे किंवा नैसर्गिक संख्या असू दे, त्याची दुप्पट काय असते, समसंख्या असते. 2 अथवा अधिक समसंख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, काय बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार केला असता उत्तर देखील काय येणार आहे, आपलं समच येणार आहे. समच येणार आहे. उदाहरणार्थ बघितलं, इथं दिलेलं आहे, आपण बघितलं पण उदाहरण. 34, 380, 2456 किंवा 2456 या काय आहेत, समसंख्या आहेत. आता 8ची पुढील समसंख्या कोणती आहे. आता मग त्यामध्ये काय करायचं, आपण फक्त प्लस करत जायचं. कोणत्याही संख्येच्या म्हणजेच समसंख्येच्या पुढची संख्या जर शोधायची असेल तर काय करणार आहे, आपण +2 करायचं आहे. तर किती आलेलं आहे, 10 उत्तर आलेलं आहे. आणि मागील समसंख्या 8च्या मागील समसंख्या म्हणजे -2 करायचं किंवा -2 करायचं. किती येणार आहे आपलं उत्तर, 6 येणार आहे. कोणतीही संख्या तुम्ही अशी घेऊ शकता. आता 14 - 2 केलं तर आपलं 12 उत्तर येतं आहे, किंवा 14 + 2 केलं तर आपलं उत्तर 16 येणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत, समसंख्या आहेत. काय आहेत, समसंख्या आहेत. नैसर्गिक संख्येची दुप्पट म्हणजे मी मगाशी सांगितलं, कोणत्याही संख्येची दुप्पट केली असता काय होणार आहे, आपलं उत्तर समच येणार आहे. म्हणजेच 15 दुनी 30, 19 दुनी 38, 21 दुनी 42, 23 दुनी 46 हे यात उत्तरं दिलेली आहेत किंवा एक्झाम्पल्स दिलेली आहेत. आता विषम संख्या बघूया आपण. विषम संख्यांना ऑड नंबर असं म्हणतात. समसंख्यांना काय म्हणतो आपण, इवन नंबर. तर विषम संख्याला आपण ऑड नंबर म्हणत असतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्याला काय म्हणतो आपण, विषम संख्या म्हणतो. त्यांना विषम संख्या म्हणत असतो. या संख्यांना 2ने निशेष भाग जात नाही, शेष उरतो. किती उरणार आहे, 1 उरणार आहे. म्हणजेच काय, आता समजा मी 13 ही संख्या घेतलो आणि 2ने डिवाइड करायला बघितलो, बे एके बे आणि बे सक्क 12, बाकी किती उरलेला आहे, 1 उरलेला आहे. म्हणजे बाकी नेहमी 1 उरत असतं. 2ने निशेष भाग जात नाही. आता उदाहरणं बघा याची. शेवटी ह्याच्या कुठलं अंक आहेत, 0, 3, 0 नाही 3, 5, कुठले आहेत, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. किती अंक असतात, फक्त हे 4च अंक आहेत बघा. आणि 1 हे असते, म्हणजे 5वा एक अंक आहे, तो कुठला आहे, 1 हा अंक आहे. म्हणजे तिकडे समसंख्यामध्ये एकक स्थानी 5 अंक येतात, इथं विषम संख्येच्या एकक स्थानी देखील 5 अंक येतात. सम संख्येच्या एकक स्थानी 2, 4 म्हणजे 0 पण येते, 0, 2, 4, 6 आणि 8. तर विषम संख्येच्या 1, 3, 5, 7 आणि 9 म्हणजे हे 9 पर्यंत अंक पूर्ण झालेले आहेत आणि ह्याच संख्या तिथं येत असतात. आता विषम संख्यांचे गुणधर्म काय आहेत आपण पाहूयात. कोणत्याही विषम संख्येला 2ने भागल्यावर किती उरते, शेष 1 उरतंय. म्हणजेच 17/2 केलं तर 17 1 बे के बे आणि बे 8 16, बाकी उरलं 1. म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं, 8.1/2 म्हणजेच बाकी 1 उरतंय. त्यानंतर बघा, 2 क्रमवार विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. जसा समसंख्येमध्ये पण 2चा फरक असतो, तसाच विषम संख्येमध्ये पण कितीचा फरक असणार आहे, 2चा फरक असणार आहे. 15 आणि 17 म्हणजे 17 - 15 केलं तर आपलं उत्तर किती आलेलं आहे,
17 वजा 15 केलं तर आपलं उत्तर येतं 2. किंवा 23 वजा 25 केलं म्हणजेच 25 वजा 23 केलं तर आपलं उत्तर किती येते 2 येत असते. कोणत्याही 2 किंवा 4 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली असता उत्तर काय येते आपलं सम येते. काय म्हटलेलं आहे, कोणत्याही 2 किंवा 4 विषम संख्यांची बेरीज, कोणत्याही 2 किंवा 4 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली असता उत्तर आपलं काय येते सम येतंय, सम येणार आहे. एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपण अधिक 17 केलं तर किती येतंय बघा 5 2 10 आणि 12 म्हणजे इथं काय आलं एकक स्थानी 2 अंक आलेला आहे म्हणजे 32 हे उत्तर आहे. म्हणजे हे काय असणार आहे सम असणार आहे. एक्झाम्पल अनेक आपण बघूयात आपल्या जवळचं 23 अधिक 7 केलं किंवा 9 करूया तर किती येतंय बघा 12 येते. हातच्याला 3 म्हणजे 32 ह्याचं पण उत्तर काय आलं 32 झालं. म्हणजे कोणतीही विषम संख्या असू दे 2 किंवा 4 विषम संख्यांची बेरीज केली असता उत्तर किती येणार आहे वजाबाकी केली असता समच संख्या येणार आहे. पुढे पाहूयात बघा इथं आता 4 संख्यांची बेरीज करून दाखवलेलं आहे तर उत्तर आपलं एकक स्थानी 0 हा अंक आलेला आहे आणि सम आपलं उत्तर आलेलं आहे. तर विषम संख्येमध्ये 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास देखील काय होते समच संख्या मिळते. विषम संख्येमध्ये 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास काय येणार आहे सम उत्तर मिळणार आहे. म्हणजेच बघा 16 अधिक आता हे समसंख्या आहे आपल्याला पाहिजे कोणती विषम संख्या पाहिजे म्हणजेच बघा 19 अधिक 1 केलं तर 20 येतं. इथं आता एक्झाम्पल दिलंय बघा 15 अधिक 1 बरोबर काय झालेलं आहे 16 उत्तर आलेलं आहे. 17 वजा 1 केलं तरी देखील काय येते 16 उत्तर येते. म्हणजे येणारं उत्तर कसं असणार आहे सम असणार आहे. येणारं उत्तर हे सम असणार आहे. आता त्रिकोणी संख्या आपल्याला पाहिजे आहेत. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा इथं आता काय म्हटलेलं आहे त्रिकोणी संख्या म्हटलेलं आहे. त्रिकोणी संख्यांमध्ये आपण पाहायला गेलं तर इथं काय असतं ट्रँग्युलर नंबर्स असं याला इंग्लिशमध्ये म्हणतात. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारांच्या निमपटीस 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजेच त्याचा गुणाकार गुणाकार करून 2 ने भागल्यास जी संख्या मिळणार आहे त्याला काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजेच एक्झाम्पल इथं जर बघूया आपण आता 2 क्रमवार नैसर्गिक संख्या पाहिजेत आपल्याला. समजा मी घेतो 16 गुणिले 17 करतो, उभं करून घेऊया. सांगा 16 गुणिले 17 म्हणजे किती होते 7 चक्कम 42 7 1 7 आणि 4 11 परत इथं 6 आणि 1 तर किती येणार आहे आपलं 272 उत्तर येणार आहे. आता ह्याच 272ला आपण 2 ने जर भागलं तर काय ते आपलं उत्तर मिळते बे एके बे आणि बे एके बे, बे त्रिक 6 आणि बे एके बे म्हणजे आपली नैसर्गिक संख्या किती असणार आहे त्रिकोणी संख्या किती असणार आहे 131 असणार आहे. या संख्यांचा उपयोग करून त्रिकोणाच्या स्वरूपात बिंदू लावून आकृती तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय बघा आता इथं तुम्हाला सांगायचं आहे हे सगळं पुसून घेतो पहिला. आता बघा इथं मला त्रिकोण बनवायचं आहे. त्रिकोणला काय असतं आपले 4 बाजू असतात. आता 4 बाजू जुळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हिथे एक बिंदू द्यायला लागते शिरोबिंदू, हिथे एक शिरोबिंदू आणि हिथे एक शिरोबिंदू. समजलं म्हणजे काय 3 बिंदू आल्या म्हणजे इथली त्रिकोणी संख्या किती झाली 3 झाली. आता समजा हीच त्रिकोण वाढवायचा आहे आपल्याला. वाढवत असताना काय करतो आपण हिथे एक बिंदू देतो बरोबर ह्या दोन्हीच्या डॉटच्या मध्ये एक बिंदू देतो आणि ह्या बिंदू. आता हे त्रिकोण आपला काय झालेला आहे वाढलेला आहे. म्हणजेच ही किती संख्या झाल्या हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6 म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे 6 आहे.
आता आपल्याला आणि त्रिकोण वाढवायचा आहे, तर इथं आता 4 डॉट द्यावे लागतील आपल्याला ह्याच्या बरोबर मध्ये. म्हणजेच आता हे 6 आणि 4 म्हणजे किती झालं 10. असं हे वाढत 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 जात असते. जिथनं काय तयार होते आपलं त्रिकोण तयार होते. ज्यातून काय तयार होतंय त्रिकोण तयार होत असतंय. या संख्यांचा उपयोग काय केलेला आहे त्रिकोणाच्या स्वरूपात बिंदू लावून आकृती तयार करण्यासाठी केला जातो. त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी काय नियम आहेत आता पाहूया. मग एखाद्या संख्येची काय करायची आहे दुप्पट करायचे आहे आणि मग त्या संख्येचा गुणाकार करून अवयव तपासावेत. जर हे 2 अवयव क्रमगत नैसर्गिक संख्या असतील तर त्या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणजेच काय आपल्याला जर म्हणजे इथं कसं आपण 16 गुणिले 17 पहिला केलं म्हणजे हे 2 नैसर्गिक क्रमवार संख्या आहेत की नाही त्या पद्धतीनं काय असणार आहेत ह्या संख्या असणार आहेत. इथे एक्झाम्पल आता तुम्हाला दिलेलं आहे. आता 15चे दुप्पट किती झाली 30. तर 15चे अवयव किती 5 गुणिले 7. 15चे दुप्पट किती आहे 30 आहे. आणि मग ह्या दोघांचा अवयव किती असणार आहेत आपले 5 गुणिले 6 असणार आहे. हे आता अवयव आपण बघितलं तर एका बाजूला 5 येतं आणि एका बाजूला काय येतं 6 येतं. म्हणजे काय हे दोन्ही अवयव पडले. म्हणजेच ह्या दोन्ही आता बघा हे 5 आणि 6 हे काय आहेत क्रमवार आहेत. त्यामुळं काय असणार आहे ही त्रिकोणी संख्या असणार आहे. म्हणून 15 ही काय असणार आहे त्रिकोणी संख्या असणार आहे. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. आता बघा ही संख्या दिलेली आहे 16. आता 16चे दुप्पट किती आली 16 गुणिले 2 केलं असता 32 आलं. आणि मग 32चे अवयव आपण पाडू शकतोय. कुठल्या कुठल्या पाड्यात येते बघा 32 4 8 32 परत 16 दोन्ही 32 परत 32 32 एक्के 32 3 अवयव पडतात. आता या तिघांचं काय केलं क्रमवार कुठला आहे बघा. इथं कोणतेही क्रमवार आहेत काय 4 आणि 8 मध्ये 4चा फरक आहे. 16 आणि 2 मध्ये 14चा फरक आहे. आणि 32 आणि 1 मध्ये 31चा फरक आहे. आणि म्हणूनच 16 ही काय नाही त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या नाही. नो काय नाही. आता बघा याचे गुणधर्म आपण पाहूयात त्रिकोणी संख्येचे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे 1 आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत केवळ 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या किती आहेत फक्त 13 आहेत. तर पुढं काय म्हटलंय त्रिकोणी संख्या कशा तयार करायच्या. आता बघा इथं मी तुम्हाला मगाशी बिंदू तयार करून दाखवलो. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो त्रिकोणी संख्या कशा तयार केल्या जातात. आता वर एक डॉट द्यायचं. आता ही एक त्रिकोणी संख्या झाली कारण एकच डॉट यामध्ये मावलेला आहे सामावलेला आहे. पुन्हा आता पुढची संख्या मला बनवायची आहे तर मी काय करणार 2 डॉट देणार. म्हणजे हे किती झाले इथं 1 झालं इथं 3 झाले. आता मला परत काय करायचं आहे पुढची त्रिकोणी संख्या. मग हे 3 डॉट आधीचे ह्याच्या मधोमध्ये 1 ह्या मधोमध्ये 1 आणि इकडं बघा हे त्रिकोण तयार झाला. आणि हे किती बिंदू आहेत मग टोटल 6 बिंदू आहेत म्हणून 6 ही बघा. हे म्हणजेच काय क्रमवार संख्यांची बेरीज करत करत गेलं 1 पासून तर आपल्याला काय मिळते त्रिकोणी संख्या मिळत जाते. समजलं इथं बघा. हे आपण पुढं जसे डॉट वाढवू. आता 10चा डॉट तुम्हाला करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बघा हे 10 डॉट तयार झाले. म्हणजेच 1 + 2 + 3 + 4 म्हणजेच हे काय झालेलं आहे त्रिकोणी संख्या झाली आहे. अशी टोटल 100 पर्यंत फक्त 13 त्रिकोणी संख्या आहेत. आणि इथं आपण बघू शकतो 91 ही लास्ट त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे इथं आपण एक यादी तयार केलेली आहे त्रिकोणी संख्येची. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91. तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडू शकतोय 6 नंतरची दुसरी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न पडू शकतो. आणि मग त्यावेळी बेरीज करत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे जर 100 पर्यंत तुम्ही पाठ केलात तर तुम्हाला हे उपयोगाला येते. यामध्ये बघा की 1
3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91 विसरायचं नाही. चौरस संख्या. आता चौरस संख्या हे तुम्ही बऱ्याच वेळा लहानपणापासून पाठ करत आलेलात. म्हणजेच काय, स्क्वेअर. कोणत्याही संख्येचा स्क्वेअर केला तर ते काय असते, चौरस संख्या असते. म्हणजे 2चा वर्ग किती असतो, 4. म्हणजे ही 4 ही काय आहे, चौरस संख्या आहे. यामधून काय केलं जातं, चौरस बनवता येऊ शकतं. ज्या संख्येला एखाद्या नैसर्गिक संख्येचा वर्ग म्हणता येतो त्यांना चौरस संख्या म्हणतात. काय म्हटलं जातं, स्क्वेअर. म्हणजेच एखादी संख्या स्वतःशी गुणाकार केल्यावर जी संख्या येते ती काय असते, चौरस संख्या असते. कोणतीही संख्या काय केलं, स्वतःशी गुणाकार केलं. 3 गुणिले 3 किती आलं, 9. 16 गुणिले 16 किती येणार, 256. 20 गुणिले 20 30 संख्या स्वतःशी काय करायची, गुणायची, 400. हे असं सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या अशा चौरस संख्या आपण पाहू शकतोय. मग तुम्हाला माहीत आहेत, आता इथं खाली उदाहरणांमध्ये पण दिलेलं आहे. आणि चौरस संख्या काढायचं सूत्र इथं आपण दिलेलं आहे. नैसर्गिक संख्याने त्याच नैसर्गिक संख्याला गुणले असता आपलं जे उत्तर येणार आहे ते काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे किंवा चौरस संख्या असणार आहे. आता इथं एक्झाम्पल्समध्ये दिलेलं आहेत बघा. उदाहरणामध्ये 2चा वर्ग किंवा 2 गुणिले 2 किती आलं, 4. 3 गुणिले 3 10, 9. 4 गुणिले 4 16. 5 गुणिले 5 25. 6 गुणिले 7 36. असे नंबर्स तुम्ही 30 पर्यंत पाठ केलेला असालच. आपल्याला लहानपणापासून पाठ करायला लावलेलं असतंच. आता 9चा वर्ग किंवा 9 गुणिले 9 किती, 81. आणि 10 गुणिले 10 100. जवळपास 30 पर्यंत जरी तुम्ही पाठ करून ठेवलात तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेला खूप उपयोगी येणार आहे. सर्व चौरस संख्या ह्या काय झालेल्या आहेत, नैसर्गिक संख्यांपासून बनलेल्या आहेत. सर्व चौरस संख्यांचे एकक 0, 1, 4, 5, 6, 9 यांच्यापैकी एक असते. आता हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. सर्व चौरस संख्याचे एकक स्थान हे 0, 1, 4, 5, 6 आणि 9 यांच्यापैकीच एक काय असतं. उदाहरण बघा. आता हे 16. 4चा वर्ग 16. इथे एकक स्थानी 6 आहे. 5चा वर्ग 25. एकक स्थानी 5 आहे. 49च्या एकक स्थानी 9 आहे. आणि 100च्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. म्हणजेच या संख्यांनी काय झालेलं असतं, तयार झालेलं असते. कोणकोणत्या, 0, 1, 4, 5, 6 आणि 9 ह्याच संख्या एकक स्थानी असतात चौरस संख्यांच्या. आणि त्यामुळं आपल्याला एखाद्या चौरस संख्या जर शोधायची असेल तर आपण 0, 1, 4, 5, 6, 9 हे जर त्या जागी असेल तर ती चौरस संख्या आहे असं म्हणून आपण 4ही ऑप्शनमधनं 5व्या ऑप्शनमधनं निवडू शकतो. चौरस संख्या किती आहेत टोटल, अनंत आहेत. आपण मोजू शकत नाही. शेवटची मोठ्यात मोठी संख्या सांगू शकत नाही. आणि चौरस संख्या ह्या नेहमी काय आहेत, धन आहेत, पॉझिटिव्ह आहे. त्यांच्या पुढं कोणतं चिन्ह असतं, प्लस हे चिन्ह असतं. प्लस हे चिन्ह काय असणार आहे, तिथं असणार आहे. कोणतीही चौरस संख्या घेतला तर त्याचं चिन्ह हे प्लस असणार आहे. आता 1 ते 10 पर्यंतच्या चौरस संख्या म्हणजेच 1 ते 100 पर्यंतच्या चौरस संख्यांचा क्रम बघा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 हे सहसंबंधमध्ये वगैरे आपल्याला हे संख्या बेसिक मॅथ जे आहे ते खूप काय असते, उपयोगी येत असते. म्हणजे इथे एखादी संख्या असते, इथं ते काल हे असतं आणि मग परत काय ह्याचा संबंध काय. यामध्ये ह्या प्रश्न चौरस संख्या असू दे, त्रिकोणी संख्या असू दे, समसंख्या असू दे, विषम संख्या असू देत, ह्या सगळ्या विचारल्या जातात. आता आपल्याला पाहिजे आहे बघा, आपण त्रिकोणी संख्या बघितली, मग चौकोनी संख्या बघितली म्हणजे चौरस संख्या बघितली. आता काय बघायचं आहे, पंचकोनी संख्या बघायचं आहे आणि त्याला पेंटॅगोनल असं म्हटलं जातं. पेंटॅगोनल नंबर्स ह्याला पंचकोनी संख्या असं म्हणतो.
याच्यामुळे काय होतं, पंचकोन तयार होतो. पंचकोनी संख्या म्हणजे अशा संख्याहित बिंदू लावून पंचकोन म्हणजेच 5 कोन असलेली आकृती तयार करता येते. पंचकोनी संख्या म्हणजे संख्याहित बिंदू लावून पंचकोन तयार करता येतो. पंचकोन कसा असतो बघा, आपल्या घराच्या लहानपणीचं जे आपलं घर आहे तसं याला काय असतात, 5 कोन असतात. बघा हे पंचकोनी संख्या आहे, तर 5 बिंदू आपल्याला पाहू शकतो आणि मग अशा संख्या आपल्याला शोधायच्या असतात. आता बघा मग याच्यासाठी एक सूत्र आहे, सूत्र पाहू शकतो इथं लिहितो. आता हे कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये फ्रॅक्शन वगैरे आलेलं आहे, मात्र इथं मी तुम्हाला सूत्र देतो. पंचकोनी संख्या बरोबर n कंसात 3n मायनस 1 कंस पूर्ण आणि छेदामध्ये 2. सूत्र काय आहे, n म्हणजे नैसर्गिक नंबर, 3 गुणिले n वजा 1 आणि छेदामध्ये काय 2 कंस पूर्ण करायचा आहे. n म्हणजे आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्याला आपण n या अंकानं मोजतो. आता उदाहरण इथं बघायला गेलं तर आता इथं दिलेलं आहे बघा, हे सूत्र मी इथं लिहिलेलं आहे. हेच सूत्र काय आहे, इथं लिहिलेलं आहे. हे कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये दिले, मी आपल्या भाषेमध्ये लिहून दाखवलेलं आहे. काय सूत्र असणार आहे अनेकदा देऊ, n कंसात 3n वजा 1 आणि कंस पूर्ण आणि छेदामध्ये 2 असणार आहे. इथे n म्हणजे काय, कोणताही नैसर्गिक संख्या, नैसर्गिक काय असणार आहे, संख्या म्हणजेच आपलं n असणार आहे. तर nव्या क्रमांकाची पंचकोनी संख्या असं तिथं दिलेलं आहे, जे पीच्या छेदामध्ये n असं दिलेलं असतं का, म्हणजे छेद नसतं ते, जसं आपण स्क्वेअर लिहितो त्या पद्धतीनं. आता ही बघा पहिली संख्या n बरोबर 1. आता 1 ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे काय बघूया. आता सूत्र मग मी तुम्हाला सांगितलेलं, काय सूत्र होतं, n कंसात 3n मायनस 1 किंवा 1 आणि छेदात 2. मग आता आपण बरोबर सूत्रासोबत टाकूया, म्हणजेच काय, पेंटॅगोनलमुळं पी ही संख्या आपण वापरतो, पी हा अक्षर वापरत असतो. आता 1 कंसामध्ये 3 गुणिले 1 वजा 1 आणि काय असणार आहे 2. आता बघूया काय येणार, पहिला कंसांचा कंचे भागू बेव पद्धतीनं 3 एक्के 3 आणि 3तनं 1 गेलं किती राहिलं 2. परत काय झालं, इकडं कंसाबाहेर 1 असतं म्हणजे त्यांचा गुणाकार होतो आणि छेदात 2, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे 1 असणार आहे. आता नैसर्गिक संख्या जर आपण 2 बघितली तर काय असतंय, सूत्र कसं असणार आहे बघा, मगाशी सांगितलंय, मग इथं मी डायरेक्ट आता टाकतो 2 कंसात 3 गुणिले 2 वजा 1 कंसाच्या म्हणजे छेदामध्ये 2. मग काय येणार आता 3 दुनी 6 वजा 1 आणि 2 छेदामध्ये 2, 7ने 1 गेलं 5, बे एक्के बे, बे एक्के बे, म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे 5 आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हे बरेच इथं तुम्हाला उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत. आणि मग एक टोटल 10 संख्या जर बघितल्या आपण तर काय असणार आहेत आपलं 1, 5, 12, 22, 35, 51, 70, 92, 117 आणि 145 ह्या काय आहेत पंचकोनी संख्या आहेत. ह्या संख्या लक्षात ठेवा, कुठं तर लिहून घ्या आणि काय करा, तुम्हाला हे खूप उपयोगाला येणार आहेत. कारण हे सहसंबंधमध्ये वगैरे असे प्रश्न येतात आणि आपण उगाचच गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करत बसतो आणि आपला वेळ परीक्षेवेळी जात असतो. आता षटकोनी संख्या आपल्याला बघायची आहे. षटकोनी संख्येला इंग्लिशमध्ये आपण हेक्झागोनल असं म्हणत असतो, षटकोनी संख्या म्हणजे अशा संख्याहित बिंदू लावून षटकोन तयार करण्यात
येतो आणि ह्या 6 बाजू असलेल्या आकृती तयार करता येतात. या आकृतीतील बिंदूंच्या संख्या विशिष्ट पद्धतीने काय केलेलं असते, वाढलेलं असते. आणि याला षटकोनी संख्या काढायचं सूत्र पण आहे. षटकोनी संख्येला इंग्लिशमध्ये हेक्सागोनल असं म्हणतो. म्हणून एच म्हणजेच हेक्सागोनल आणि एन म्हणजे नंबर. आणि मग सूत्र काय, एन कंसामध्ये 2n आणि -1 आणि ह्याला काय छेदामध्ये द्यायची गरज नाही. आता पुढं बघा एक्झाम्पल, n म्हणजे 1 बघूया आपण. सूत्र सांगितलेलं काय, सूत्र काय आहे बघा, n कंसामध्ये 2n -1 असं सूत्र आहे. आता इथं मग n च्या जागेवर आपण नंबर टाकायचे. 2 कंसामध्ये 2 गुणिले 2 वजा 1 किती येणार आपलं 4 वजा 1 आणि कंसाच्या बाहेर 2 म्हणजेच 3 आणि 3 गुणिले 2 कारण कंस म्हणजे काय असते, गुणाकार असते. आणि आपलं उत्तर किती येणार 6 असं उत्तर येणार आहे जर 2 ही संख्या घेतली तर. आता इथं उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही हळू पाहू शकताय. 28, 45 अशा मग 10 संख्या जर बघितल्या तर आपल्याला 1, 6, 15, 28, 45, 66, 91, 120, 153, 190 हे जर तुम्ही काढून घेतलात, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, पंचकोनी संख्या, षटकोनी संख्या ह्या सगळ्या लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा असं पण प्रश्न असते बघा, काय 6, 15, 28, 66 आणि पुढं काय केलेलं असतं, इथं प्रश्नचिन्ह दिला असतोय. आणि मग तिथली संख्या आपण मग गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करत बसतो आणि त्यात वेळ तो वेळ जातो आणि आपल्याला त्याचं काय उत्तर लवकर घावत नसतं, सापडत नसतं. म्हणून काय करा, हे लिहून घ्या, पाठांतर करा. 1, 6, 15, 28, 45, 66, 91, 120, 153, 190 हे कसे तयार होतात बघा. षटकोनी संख्या म्हणजे काय, आपण षटकोन बघितलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय, जी राजमुद्रा आहे ती षटकोनी आकाराची आहे. म्हणजे आता बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथं 8 आहे का, काय तर माझं चुकलेलं आहे. षटकोनी संख्या पाहूयात आपण पुढं. मूळ संख्या सॉरी, कोण किती तयार होतात त्यामध्ये, षटकोनी म्हणजेच कोण किती तयार होणार आहेत, त्यामध्ये 6 कोण तयार होणार आहेत. पंचकोनमध्ये 5 कोण तयार होतात, म्हणजे षटकोनमध्ये किती कोण तयार होतात, 6 कोण तयार होत असतात. आता मूळ संख्या, प्राईम नंबर हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्या संख्येचा भाग केवळ 1 किंवा ती स्वतः संख्या या 2 संख्यांनीच जातो त्या संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात, मूळ संख्या असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणतो आपण. आता बघा की 17 ही संख्या आहे. आता हे जे विभाजक काय असणार आहेत, 17 एक्के 17 आणि कोणत्याच संख्येनं आपण याला भाग देऊ शकत नाही. किंवा 11 ह्या संख्येला देखील 11 एक्के 11 किंवा 23 या संख्येला देखील 23 एक्के 23 कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत. कोणत्याही संख्येने याला भाग जात नाही. फक्त 1 आणि ती स्वतः संख्या, फक्त 1 आणि ती स्वतः संख्या, फक्त 1 आणि ती स्वतः संख्या यांनीच फक्त भाग जात असतो. एक्झाम्पल बघा, 1 ते 100 पर्यंत किती आहे टोटल प्राईम नंबर, तर ती 25 असतात. आणि त्यामध्ये सर्वात लहान संख्या असते ती 2 असते आणि सर्वात मोठी संख्या 97 असते. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 ह्या सगळ्या काय आहेत, प्राईम नंबर आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्यांचं गुणधर्म काय आहे बघा, मग असं सांगितल्या पद्धतीने सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. सगळ्यात लहान मूळ संख्या 2 आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या, म्हणजे ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. अशी किती संख्या आहे ही, फक्त एकच आहे. कोणती, ती पण 2.
सम पण आहे आणि मूळ पण आहे. इतर सगळ्या संख्या काय आहेत, विषम आहेत. बघा तुम्हाला खाली घेऊन दाखवतो. 3 हे विषम आहे, 5 हे विषम आहे, 7 विषम आहे, पुन्हा इथे 1 आलं त्यामुळे विषमच आहे. 3 परत आलं, 7 परत आलं, 9 परत आलं, 3 परत आलं, 9 परत आलं, 1 परत आलं, 7 परत आलं. ह्या सगळ्या संख्या काय आहेत, विषम आहेत. समजलं. आणि त्यामुळं इतर सगळ्या मूळ संख्यांना काय होतं, इतर सर्व मूळ संख्यांना 2 ने भाग जातो, त्यामुळे त्या मूळ नसतात. काय म्हटलेलं आहे, इतर जेवढ्या काही संख्या आहेत मूळ संख्या सोडून त्यांना 2 ने निश्चित भाग जात असतो. तर 2 ह्या एकमेव समसंख्येला काय, 2 या एकमेव समसंख्येला फक्त बे एके बे म्हणू शकतो. म्हणजेच एकच अवयव पडतं, 2 गुणिले 1 आणि 2 ही त्यामुळं सममूळ संख्या आहे, म्हणजे सम पण आहे आणि मूळ पण आहे. तर 1 ही मूळ संख्या नाही, 1 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्यांची संख्या अनंत आहे, मात्र मूळ संख्यांची संख्या काय आहे, इन्फिनिटी आहे. त्याला कुठेही एंड नाही, शेवट कितीही मोठी मूळ संख्या बनवू शकते. तर मूळ संख्यांचा मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. आता इथं जरा मराठीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे टायपिंग करताना वगैरे. महत्तम सामायिक विभाजक जो आहे तो काय असतो, 1 असतो, ज्याला आपण काय म्हणतो, मसावी म्हणतो. महत्तम सामायिक काय विभाजक हा किती असतो, मूळ संख्यांचा 1च असतो. कारण मूळ संख्यांना एकमेकांशिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नाही, कोणत्याही संख्येने काय होत नाही, भाग जात नाही. मूळ संख्यांचा लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक, लघुत्तम सामायिक काय विभाजक हा त्या संख्यांचा काय असतो, गुणाकार असतो. बघा मूळ संख्यांचा, कोणाचा, मूळ संख्यांचा लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक काय असतो, त्या 2 संख्यांचा काय असतो, गुणाकार असतो. उदाहरणार्थ आता 23 गुणिले आपण कुठली संख्या घेऊया, 19 घेऊया, आणि ह्या दोघांचा जो गुणाकार असणार आहे तो काय असणार आहे, त्यांचं लसावी असणार आहे, लसावी असणार आहे. ह्यांना काय असं आपण उभ्या पद्धतीनं आडव्या पद्धतीनं अवयव पाडून वगैरे भाग देत बसतो, तशी द्यायची काही गरज नाही. या दोघां संख्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा आणि विषय संपवायचा आहे. 1 ते 100 पर्यंतची आता माहिती बघा. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. आणि या सगळ्यांची बेरीज किती होते, 1060 म्हणजेच 1060 अशी बेरीज होत असते. टोटल 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 आणि त्यांची बेरीज 1060 असते. तर 1 ते 50 पर्यंत किती असते, 15च मूळ संख्या आहेत 1 ते 15 पर्यंत, आणि उरलेल्या इथे 10 संख्या इथे पुढं आहेत. आणि या सगळ्यांची बेरीज फक्त 328 होत असते, फक्त 328 होत असते. मूळ संख्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, संख्यांचे घटक शोधण्यासाठी, फॅक्टरायझेशन करण्यासाठी आणि क्रिप्टोग्राफी म्हणजेच संख्याशास्त्रामध्ये केला जातो. गणितीय संकल्पनेमध्ये विभाज्यता तपासण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आता संयुक्त संख्या म्हणजे काय बघूया. कंपोजिट नंबर असं म्हटलेलं आहे. संयुक्त संख्या नैसर्गिक संख्यामधून 1 आणि सर्व मूळ संख्यांना वगळल्यास काय उर्वरित संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. म्हणजे ह्या मूळ संख्या ज्या असतात टोटल किती आहेत आपले 100 पर्यंत 25 आहेत, मात्र असा अनंत आहेत. आणि या सगळ्यांना काय केलं, वगळायचं. जावा तुम्ही तुमच्या कामाला. आणि मग ज्या उरलेल्या असतात त्या काय येतात, आपल्या पाढ्यांमध्ये येतात. पाढ्यांमध्ये काय होतात, समाविष्ट येतात. त्याला संख्येने, कोणत्या तरी संख्येने काय होत असतं, भाग जात असतं. म्हणून त्या काय असतात, संयुक्त संख्या असतात, कंपोजिट नंबर असतात. अशा संख्यांना एकाहून अधिक काय असतो, विभाजक असतो. उदाहरणार्थ बघूया आपण आता 20 ही संख्या घेऊया का. बघा पहिला विभाजक आहे किती, 20 आणि कुठल्या पाड्यात येते, 3च्या पाड्यामध्ये नाही, 4च्या पाड्यामध्ये, 4 पंचे 20, 5च्या पाड्यामध्ये पण आलं, मग 6च्या येत नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, डायरेक्ट 10च्या पाड्यामध्ये येतं. परत त्यानंतर 20 एके 20. म्हणजेच काय झालं आहे, ह्या 20 या संख्येचे 3 अवयव पडले. किती अवयव पडले, 3 अवयव पडले. आणि म्हणून हे काय आहे, संयुक्त संख्या आहे, कंपोजिट नंबर आहे, संयुक्त संख्या आहे. उदाहरण बघा इथं
4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21 आणि पुढं असं अनंतपर्यंत संयुक्त संख्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचं काय होत असतं, भाग जात असतं, कोणत्या तरी संख्येने भाग जात असतं. आता संयुक्त संख्येचे गुणधर्म बघायला गेलं तर एक ही संयुक्त संख्या नाही, कारण ही कोणत्याही पाड्यामध्ये वैयक्तिक येत नाही, एकचा पाडा सोडला तर, आणि त्यामुळं मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्त देखील संख्या नाही, मूळ पण नाही. लक्षात ठेवा काय लिहिलोय, मूळ पण नाही, एक ही संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. संयुक्त संख्या 2 किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने तयार होत असते. संयुक्त संख्या काय होते, त्याचे ज्यावेळी विभाजक पडतील त्याच वेळी ते काय होतात, तयार होतात. संयुक्त संख्या हे ज्यावेळी विभाजक पडतात त्याच वेळी तयार होत असतात आणि म्हणून त्यांच्या गुणाकाराने तयार होते असं सांगितलेलं आहे. 4चा बघा, 4 बेदुनी 4 म्हटलेलं आहे. 6चं बेत्रिक 6 किंवा 3 दोन्ही 6 किंवा 6 एक्के 6 असे 3 विभाजक पडतात. त्यानंतर 9चं बघा, 3 त्रिक 9 आणि 9 एक्के 9 असे 2 विभाजक पडतात. सर्वात लहान संयुक्त संख्या किती आहे, 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. संयुक्त संख्यांना 1 व स्वतः व्यतिरिक्त इतरही विभाजक असतात. आता मूळ संख्यांचं आपण बघितलं, मूळ संख्यांना काय, स्वतः फक्त 1 आणि ती कोणती आहे ती संख्या किती असणार आहे, मग ते 23, 29 आपण बघितलं, असं 1 ते 100 पर्यंत 25 आहेत आणि पुढं अनंत आहेत आणि मग त्यांना 1 आणि ती स्वतः एवढीच विभाजक असते. मात्र संयुक्त संख्यांना काय आहे, इतरही विभाजक असतात. आता इथे तुम्हाला दाखवलं, इथं 3 विभाजक पडले, इथं 2 विभाजक पडले, असं विभाजक असतात. आता बघा की इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, 12चे विभाजक किती आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 12 आहे. म्हणजेच काय, 1च्या पाड्यामध्ये 12व्या स्थानावर कोण असतं, 12 ही संख्या असते. 2च्या स्थानावर 2च्या पाड्यामध्ये 6व्या स्थानावर 12 ही संख्या आहे. 3च्या पाड्यामध्ये 4थ्या स्थानावर 12 आहे. आता 4च्या पाड्यामध्ये 3ऱ्या स्थानावर 12 आहे. 6च्या पाड्यामध्ये 2ऱ्या स्थानावर 12 आहे. 12च्या पाड्यामध्ये 1ल्या स्थानावर काय आहे, 12 आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, 6 विभाजक आहेत. टोटल किती, 6 विभाजक आहेत. संयुक्त संख्या मूळ संख्येचे गुणाकार असतात. संयुक्त संख्या काय असतात, मूळ संख्येचे गुणाकार असू शकतात. म्हणजेच मूळ संख्या कोणत्या, आता 7 गुणिले 11 केलं तर 77 ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या होणार नाही. मूळ आणि मूळ केलं म्हणून ती मूळ संख्या अशी होत नाही, तर मूळ आणि मूळ केलं तर काय होणार आहे, संयुक्त संख्या होणार आहे. कारण मूळ संख्या कोणत्याही पाड्यात येतच नाहीत आणि त्यामुळे त्यांचा गुणाकार एखाद्या संख्येचा केला तर ते येऊ शकत नाही. म्हणजे 2, 3, 5, 11 असं गुणाकार येत नाही. आता बघा की 1 गुणिले 1 केल्यानंतर एकच उत्तर येणार आहे, काय 2 येणार आहे, येणारच नाही. त्यामुळं काय, मूळ संख्यांचे गुणाकार हे संयुक्त संख्या असतात. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत, 74 आहेत. 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या 100 आहेत. 1 ते आणि त्यातील मूळ संख्या किती आहेत, टोटल 25 आहेत आणि एक मूळ आणि संयुक्त नसलेली बाकी असं मिळून 74 संख्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. टोटल किती, 74 संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. तर मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत असं लक्षात ठेवायचं आहे आणि नैसर्गिक संख्या हे 100 आहेत. टोटल लक्षात ठेवा 74 आहे, विसरायचं नाही. परत काय केलेलं आहे बघा, प्राईम नंबर आणि कॉम्पोजिट नंबर यांचं तक्ता इथं दिलेला होता, मात्र आपल्याला दिसत नाही. मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर फक्त 1 व स्वतःनेच भाग जाणारी ही मूळ संख्या असते हे सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, इथं ही पुन्हा एकदा मूळ संख्यांचा तक्ता दिला, एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि संयुक्त संख्यांचा तक्ता इथं दिलेला आहे. हा सगळं स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या आणि हे पाठांतर करा, आपल्याला म्हणजे उपयोगाला येऊ शकतं. एकूण 1 ते 100 पर्यंत 74 संख्या असतात. एक ही मूळ पण नाही, संयुक्त पण नाही, लक्षात असू द्यात.
बघा इथं म्हटलेलं आहे बघा, एक ही संख्या ना मूळ आहे ना संयुक्त आहे, ना मूळ आहे ना संयुक्त आहे. 2 ही एकमूळ संख्या काय आहे, सममूळ संख्या आहे. आणि 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आता आपल्याला सहमूळ संख्या बघायचं आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय बघूया, को प्राईम नंबर असं त्याला म्हटलेलं असतं. को प्राईम नंबर्स. ज्या दोन संख्यांमध्ये एक ही सामायिक अवयव नसतो, म्हणजे त्याचा मसावी एक व्यतिरिक्त कोणताही येत नाही, त्याला काय म्हणायचं, समूळ संख्या असं म्हणायचं. या परस्पर अभाज्य संख्या असतात, रिलेटिव्हली काय असतात, प्राईम असतात. उदाहरण बघायला गेलं तर काय आहे बघा, 9 आणि 10चं बघायला गेलं तर बघा 9चे अवयव कोणते आहेत, 1 3 9. असं 10चे अवयव बघायला गेलं तर 1 2 5 10. म्हणजे एक सोडून फक्त एकच काय आहे, 9चा आणि 10चा काय आहे, विभाजक आहे. इतर कोणतीही संख्या विभाजक नाही. आणि म्हणून याला काय म्हणू शकतो आपण, सहमूळ संख्या असं म्हणतो. सहमूळ संख्या असं म्हणत असतो. आणि त्यांचा अवयव किती असणार आहे, फक्त एक असतं. बघा हे 5 आणि 27च्या उदाहरणामध्ये पण बघा 5चे अवयव कुठला आहेत, 1 आणि 5 आहे. आणि 27चे अवयव 1 3 9 27 हे आहेत. एक सोडून कोणताही अवयव दिसतो काय, नाही. म्हणून ही काय आहे, समूळ संख्या आहे. काय आहे, समूळ संख्या आहे. इथं 8 15चं पण उदाहरण दिलेलं आहे, म्हणजेच समूळ संख्या असणार आहे. लक्षात आलंय तुमच्या. सहमूळ संख्यांचे गुणधर्म बघा. महत्तम सामायिक विभाजक जो असतो, महत्तम सामायिक विभाजक तो काय असतो, एक असतो. मसावी, ज्याला आपण काय म्हणतो, मसावी असं म्हणतो, तो काय असतो, एकच असतो. सहमूळ संख्या एकमेकाशी मूळ असतात, पण त्या दोघींच्या संख्यांना मूळ संख्या असण्याची गरज नाही. सहमूळ संख्या हे एकमेकांशी काय असतात, मूळ असतात, पण त्या दोघींच्या संख्यांना मूळ असणे गरज नाही. म्हणजेच काय, 8 आणि 15 ह्या दोघी संख्या काय आहेत, समूळ आहेत. म्हणजेच त्या दोन्ही संघटक संख्या आहेत, म्हणजे संयुक्त संख्या आहेत. आता 8चे अवयव बघा की तुम्ही कुठलं पडू शकतंय. 8च्या पाड्यामध्ये 1च्या पाड्यामध्ये 8व्या स्थानावर, 2च्या पाड्यामध्ये 4थ्या स्थानावर, 3च्या पाड्यामध्ये नाही, 4च्या पाड्यामध्ये 2ऱ्या स्थानावर, पुन्हा 8च्या पाड्यामध्ये 1ल्या स्थानावर. म्हणजे हे 3 अवयव आपण पाहू शकतो. मग तसंच 15चं पण आपण अवयव पाडू शकतो. बघा किती आहेत मग. आता 15चे अवयव 1च्या पाड्यामध्ये 15व्या स्थानावर, 2च्या पाड्यामध्ये नाही, 3च्या पाड्यामध्ये 3ऱ्या स्थानावर, 5व्या स्थानावर, 4च्या पाड्यात नाही, 5च्या पाड्यामध्ये 3ऱ्या स्थानावर. म्हणजे किती अवयव आहेत, हे जे 2च अवयव आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग ह्यामध्ये 1 हे काय आहे, मसावी आहे या दोघांचा. 1 हा मसावी आहे म्हणून. आणि ह्या दोन्ही काय आहेत, संयुक्त संख्या देखील आहेत. मसावी किती आहे, 1 आहे. मात्र काय आहे, हे सहमूळ संख्यांची जोडी आहे. ही सहमूळ संख्यांची काय असणार आहे, जोडी असणार आहे. सहमूळ संख्यांचा उपयोग बघा कशासाठी होतो, लसावी, अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन्स बघण्यासाठी, आणि क्रिप्टोग्राफी म्हणजे गणित संख्याज्ञानामध्ये आपण करत असतो. आता इथं जोड्या दिलेल्या आहेत बघा, 1 ते 100 पर्यंतच्या. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही पाहू शकताय. 1 ते 100 पर्यंतच्या इथं जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. टोटल. आता जोडमूळ संख्यांची माहिती आपण पाहायची आहे. जोडमूळ संख्या, 2 मूळ संख्यांमधील फरक जर फक्त 2 असला तर अशा संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. 2 मूळ संख्यांमध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या दोघी जोडमूळ संख्या असतात. एक्झाम्पल बघायला गेलं तर 1 ते 100 पर्यंत अशा 8 जोड्या आहेत, जे मूळ संख्या आहेत. काय आहेत, मूळ संख्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये एकच संख्या असते बघा, मूळ संख्या. आता 3
4 आणि 5 हे 4 ही एकमेव संख्या या दोन्हीमध्ये आहे. म्हणजे ह्याच्यात फरक किती आहे? 5 वजा 3 केलं तर 2चा फरक येतो. 7 वजा 5 केलं तर कितीचा फरक येणार आहे? 2चा फरक येणार आहे. आणि म्हणून ह्या काय आहेत? जोड मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत अशा फक्त 8च जोड्या आहेत. त्यामध्ये 3 5 5 7 11 13 17 19 परत 29 31 41 43 आणि 59 61 आणि 71 73. आता ह्या जोडमूळ संख्यांचं गुणधर्म पाहूयात. दोन्ही संख्यांमध्ये फरक किती असतो? नेहमी 2चा असतो. दोन्ही संख्यांमध्ये फरक हा नेहमी 2चाच असतो. म्हणजेच मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं 13तनं 11 वजा केल्यानंतर फरक किती आला? आपला 2 आलेला आहे. दोन्ही संख्यांना फक्त 1 आणि स्वतःनेच भाग जातो म्हणून त्या मूळ संख्या असतात. अशा संख्यांमध्ये नेहमी एकच संयुक्त संख्या असते ज्या दोघींच्या मध्ये येते. म्हणजे सांगितलं 3 4 5 म्हणजे ही एकमेव संख्या मध्ये आहे. कोणतीही अशी संख्या 8 जोड्या आहेत टोटल, त्या घेतल्या तर तुम्हाला मध्ये एकच संख्या आपल्याला पाहायला मिळते. जोडमूळ संख्या ह्या किती आहेत? अनंत आहेत का? हे सिद्ध झालेले नाही. जोडमूळ संख्या अनंत आहेत का? हे सिद्ध झालेलं नाही. हा गणितातील एक प्रसिद्ध उघड न झालेला प्रश्न आहे. म्हणजे हे कोणीही काढण्याचा प्रयत्न केलेला नाही की जोडमूळ संख्या अनंत आहेत का असं. का परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर कसं लिहितो आपण? परिमेय संख्या ज्याच्या छेदामध्ये 0 येऊ शकत नाही. समजा वर 5 असेल तर छेदात 0 येत नाही, त्याला काय म्हणतो आपण? परिमेय संख्या म्हणत असतो. आता समजा काय a/b असं लिहिलेलं आहे, म्हणजेच 3/5 असं लिहू शकतो आपण, मात्र 3/0 असं लिहू शकत नाही. म्हणजेच काय, बीच्या तिथं जे बी आहे हे इथं आपण 0 वापरू शकत नाही. ते परिमेय संख्या असतात. यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे तो साध्या परिमेय संख्या सिंपल रॅशनल नंबर. ज्या संख्यांमध्ये छेदांमध्ये शून्याशिवाय कोणतीही पूर्णांक संख्या असते त्या साध्या परिमेय संख्या म्हणतात. उदाहरण बघा, आता 2 काय आहे? छेदामध्ये नेहमी 1 असतं. कोणतीही छेद आणि अंशामधली संख्या असली किंवा कोणतीही पॉझिटिव्ह संख्या असली तर त्याच्या छेदामध्ये नेहमी काय असतं? 1 असतं. नेहमी हे 1 आलेलंच असतं, तो सोबत घेऊनच येतो. काय मग ते प्लस असू दे मायनस असू दे, त्यांच्या छेदामध्ये 1 असतं, 0 येत नाही. 5/1 बघितलं. आता इथं वजा 2.5 केलं, इथं काय झालं? तिकडं वजा 5/2 झालेलं आहे. आता इथं अंशामध्ये 0 येऊ शकतंय मात्र, म्हणजे 0च्या छेदामध्ये पण काय आहे? 1 ही संख्या आहे. परिमेय नसलेल्या उदाहरणांची दुरुस्ती हे काहीतरी वेगळं आहे. आता दशांश परिमेय संख्या बघा, डेसिमल रॅशनल नंबर. साध्या परिमेय संख्या बघितला तर डेसिमल म्हणजेच दशांशामध्ये आपण लिहितो, म्हणजे पॉईंटचा वापर करून पुढं काय करतो? लिहित जातो. ज्या दशांश संख्यांमध्ये अंकांची पुनरावृत्ती होते म्हणजेच आवर्ती होते किंवा ते समाप्त होते त्यांना काय म्हणतो? दशांश परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे पूर्ण भाग गेला, काहीच उरलं नाही तर त्याला काय म्हणतो आपण? संख्या तिथं समाप्त होते म्हणजे संपतोय, त्याला पूर्ण भाग जातो. आता इथं बघा, हे 6 6 6 रिपीट झाले का? म्हणजे इथं 6 काय आहे? आवर्ती आहे. 6 काय आहे? आवर्ती आहे. मग ते अखंड आवर्ती. आता इथं अखंड आवर्तीचं हे आहे कारण इथं डॉट दिलेलं आहे. वारंवार हा 6 अंक येणार आहे. बाकी उरत जाणार 6 अंक येणार, बाकी उरत जाणार 6 अंक येणार. याला काय म्हणतो? आवर्ती दशांश परिमेय. आता इथं पूर्ण बघा भाग गेला, याच्या पुढे डॉट आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून हे काय झालंय? संपलेलं आहे. अशी दशांश संख्या आहे आणि ह्या देखील परिमेय संख्या आहेत. आता कर्निस्थ परिमेय संख्या म्हणजे कर्णी चिन्हाचा वापर करून जे काय केलेलं असतंय? उत्तर पूर्णांकात आणलेलं जाते. म्हणजेच काय? ते मूळ म्हणजे काय म्हणतो त्याला? वर्गमूळ त्याचा निघतो. म्हणजेच कुठलं? 16. आता 16चा वर्गमूळ किती आहे? 4 आहे. तर 16चा दुसरा म्हणजेच दुसरा घात म्हणू शकतो किंवा आपण इथं जरा चुकलेलं आहे. 2/16 नाही तिथं, इथं 16चा चौथा घात आहे. किती आहे? 16चा म्हणजे 4थं वर्गमूळ म्हणू शकतो किंवा कर्णी चिन्हाच्या
बाहेर 4 आहे, म्हणजेच हे किती येणार आहे आपलं 2 येणार आहे. म्हणजेच काय ह्याचं काय केलेलं असते 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं केलेलं असतं. किंवा काय इथं 3 करणी चिन्हामध्ये 8. आता हे इथं चुकलेलं आहे, इथं 3 पाहिजे आणि इथं करणी चिन्हामध्ये करणी चिन्हाच्या वर 3 पाहिजे आणि इथं करणी चिन्हाच्या इथं 4 पाहिजे. काय तर इथं किती येतंय आता तर 2च येणार आहे ह्याचं पण. म्हणजेच इथं काय केलेलं असतंय त्यांचा 3 वेळा गुणाकार केलेला असते किंवा घातांक काढलेला असते. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 असं आपण करू शकतो. इथपर्यंत आज आपण पाहिलेलं आहे. जवळपास 1 तासाचा आपला हा लेक्चर आत्तापर्यंत संपलेला आहे आणि थोडं आपल्याला आता पाहायचे आहेत. परिमेय संख्या झाल्यानंतर अपरिमेय संख्या आपल्याला पाहता येतात. अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर असतात, ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड आणि अनावर्ती असते. म्हणजे आवर्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा ती येत असते. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तीच संख्या येते आणि अनावर्ती म्हणजे काय तर ती बदलत जाते. एक्झाम्पल बघा, मगाशी म्हटल्या पद्धतीने 0 1 2 3 आणि 6 6 6 काय होत होतं रिपीट होत होतं. म्हणजे हे काय असणार आहे हे आपण लिहित असताना 0 1 2 3 आणि 6च्या वर काय देतो डॉट देतो, ह्याला आवर्ती म्हणायचं. आणि अपरिमेय संख्या म्हणजे दशांश रूप अखंड म्हणजे ते संपतच नाही कधी, त्याला पूर्ण भागच जात नाही त्याला. आणि अनावर्ती म्हणजे नॉन रिपीटिंग म्हणजे हे कसं 6 6 6 परत आलंय तसं येत नाही. म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 असं भाग देताना आपल्याला बऱ्याच वेळा येते बघा, त्याला ती संख्या रिपीट होत नसते, खरं पुन्हा 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 पुढं पुढं येतच असते. असं काय असतं ते अखंड अनावर्ती, त्याला काय म्हणतो आपण अपरिमेय संख्या म्हणत असतो. अपरिमेय इथं उदाहरणं दिले आहेत बघा. वर्गमुळात 2 जे आहे वर्गमुळात 2 त्याचं काय आहे ही अपरिमेय संख्या आहे. परत 22/7 म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पाय म्हणतो, काय म्हणतो पाय, ही देखील अखंड अनावर्ती आहे, अपरिमेय संख्या आहे. इथं म्हटलंय बघा पाय 3.14 म्हणजे पाय जे आपण लिहितो किंवा 22/7 आपण नॉर्मली गणित करताना वापरत असतो. ही काय आहे पाय, ही एक अपरिमेय संख्या आहे आणि ही प्रसिद्ध अपरिमेय संख्या आहे जी आपण त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या वेळी वापरत असतो. घनगोलाच्या वेळी किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं ते काढताना आपण वापरत असतो. पुढं बघा अपरिमेय संख्यांचे गुणधर्म म्हणजेच काय हे दशांश रूप आहेत. आता इथं बघा रिपीट व्हायले काय, मात्र हे अनावर्ती आहे. म्हणजे इथं 1 0 आला, परत इथे 1 1 जर आला असतं तर ते अखंड आवर्ती झालं असतं, मात्र हे अनावर्ती आहे. पूर्ण वर्ग संख्या नसणाऱ्या संख्यांची वर्गमूळ हे हमखास अपरिमेय असतात. आता बघा 64 ही संख्या काय आहे पूर्ण वर्ग आहे. ह्याचं आपण 8 असं लिहू शकतो, 16चं 4 असं लिहू शकतो. मात्र 32चं आपण काढू शकतो का नाही, म्हणून हे काय अपरिमेय संख्या आहे. परिमेय व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी हे सुद्धा हे बहुधा काय असतात अपरिमेय असतात. आता परिमेय आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज केली तर ते काय असतात अपरिमेय संख्या असतात. शून्येतर परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा गुणाकार भागाकार सुद्धा काय असतो अपरिमेय असतो. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे केला असता काय येते कधी परिमेय येते तर कधी अपरिमेय येत असतं. काय तर पुढं काय म्हटलंय कोणत्याही वास्तव संख्यांचा वर्ग कधीही ऋण नसतो. कोणत्याही वास्तव संख्यांचा, आता हे वास्तव संख्यांचं ह्यामध्ये आलं वर्गमूळ वास्तव संख्या नसते. आता वास्तव संख्या म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे मला. बघा कोणत्याही वास्तव संख्यांचे वर्गमूळ हे वास्तव संख्या असते, पूर्ण वर्ग नसल्यास ती अपरिमेय असते. आता वास्तव संख्या म्हणजे काय पहिला बघूया, मग त्यानंतर हे वरचं पाहू शकतोय. वास्तव संख्या म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही प्रकारच्या संख्यांचा समावेश असलेल्या, म्हणजेच काय जे आपण वर्गमुळात 64 घेतलो त्याचं आपलं 8 उत्तर येतं, मात्र 65चं उत्तर आपलं वर्गमुळात निघत नाही,
त्यामुळं ते काय असणार आहे, निघत नाही म्हणजे निघतं, मात्र ते अपरिमेय असतं, म्हणजे त्याला पूर्ण भाग जाऊ शकत नाही, ते अखंड आणि अनावर्ती येतच जातं. आणि त्यामुळं काय असतात, ते वास्तव संख्या, ह्या दोन्ही ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणतो, वास्तव, रिअल नंबर आहे, ते एक्झिस्ट करतात जगामध्ये, म्हणून ते वास्तव संख्या आहेत. आणि मग इथं वर म्हटलेलं आहे बघा, कोणत्याही वास्तव संख्यांचे वर्गमूळ ही वास्तव संख्याच असते, परंतु पूर्ण वर्ग नसल्यास ती अपरिमेय असते. म्हणजे तुम्ही जे तुम्हाला सांगितलं, वर्गमुळात 64चं किती आलं, आपलं 8 आलं, मात्र 65चं किती येऊ शकतं हे आपल्याला काढायला पाहिजे. आणि मात्र ते आता इथे एक्झाम्पल दिले बघा, परिमेय संख्या कुठल्या आहेत, 2, -5, 4/7 किंवा 0.75 असं आहेत. मात्र अपरिमेय संख्या वर्गमुळात 2 म्हणजेच कर्णचिन्हात 2, पाय म्हणजेच 22/7 किंवा 3.14 असं असतं, आणि वर्गमुळात 5, अशा असंख्य उदाहरणं आपण पाहू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या काय आहेत, वास्तव संख्या आहेत. गुणधर्म बघा, वास्तव संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात. संख्या रेषेवर प्रत्येक बिंदू वास्तव संख्येचं प्रतिनिधित्व करतो. आता आपण आलेख कागदावरची जी संख्या रेषा पाहतो काय, त्यामध्ये इथं मध्यवर्ती 0 असतं, +1 असतं. आता हे जे +1 आहे, काय +1 आहे आणि 0 आहे, ह्यामध्ये हे वास्तव संख्या एक्झिस्ट करतात. इथं आपण मध्ये एक काय असतात, सेंटीमीटर असतात, आणि आपण इथं 10 जे मिलीमीटर असतात, त्यामध्ये ह्या वास्तव संख्या नेहमी एक्झिस्ट करत असतातच. त्या आपण इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये ते कंपासचा वापर करून वगैरे काढताना पाहिलेलं आहे. आत्ताच्या सिलेबसला इयत्ता 8वीला आहे. आता तुमचा सिलेबस कधीचा आहे पाहायला पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हणजेच 1, 2, 3 ह्या नैसर्गिक संख्या आहेत. पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून धरला आपण. पूर्णांक संख्या ह्या मध्यवर्ती 0 असतं, डावीकडे मायनस चिन्ह असलेल्या संख्या असतात अनंतपर्यंत, आणि उजवीकडे प्लस चिन्ह असलेल्या संख्या असतात. आणि परिमेय संख्या म्हणजेच शून्यत्तर संख्या, छेदामध्ये काय नसतं, 0 नसतं, आणि वर कुठलाही नैसर्गिक संख्या असतं. आणि अपरिमेय संख्या म्हणजे अखंड असतं आणि अनावर्ती असतं, म्हणजे ते पुन्हा रिपीट होत नाही. ह्या सगळ्या काय आहेत, वास्तव संख्या समूह आहेत. वास्तव संख्या इज इक्वल टू परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या. म्हणजेच वास्तव संख्या ह्या कधी येऊ शकतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज केली असता येऊ शकतं. वास्तव संख्यांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे सर्व व्यवहार करता येतात. आता विरुद्ध संख्या म्हणजे काय, एकदम सोपा आहे, थोडाच लेक्चर उरलेला आहे आता विरुद्ध संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या संख्यांना काय म्हणतात, विरुद्ध संख्या म्हणतात. उदाहरण बघा, 11 + 11 - 11 किंवा 11 - 11 केलं तर उत्तर किती येणार आहे, आपलं 0 येणार आहे. किंवा तेच 25 - 12 केल्यानंतर 0 येतं का बघा, नाही, तर किती येतं, 13 येतं. म्हणजे ही काय नाही आहे, विरुद्ध संख्या नाही, विरुद्ध संख्या नाही. मात्र हे 11 - 11 केलं तर हे बेरीज, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 0 येते, म्हणजेच ते काय आहेत, विरुद्ध संख्या आहेत. जर a ही संख्या असेल तर तिची विरुद्ध संख्या काय असणार आहे, -a असणार आहे. आता a ही संख्या आहे तर त्याच्या विरुद्ध संख्या कोणती असते, -a असते. -a ही संख्या असते. म्हणजेच 3ची विरुद्ध संख्या -3, 5ची विरुद्ध संख्या -5ची विरुद्ध संख्या +5, 12ची विरुद्ध संख्या -12, -100ची विरुद्ध संख्या +100. जवळपास आपलं लेक्चर 68 मिनिट चाललेलं आहे. आणि आता बघा, हे विरुद्ध संख्येचे गुणधर्म काय आहेत बघा. प्रत्येक संख्येला एक काय असते, विरुद्ध संख्या असते. कोणत्याही संख्येला एक विरुद्ध संख्या असते, जी नंबर लाईनवर आपण पाहू शकतो. शून्याची विरुद्ध संख्या किती आहे, 0च आहे. आता 0 हे नंबर लाईनवर बरोबर मध्ये येतं, पण विरुद्ध संख्या किती आहे, 0ची 0च आहे. विरुद्ध संख्या संख्या रेषेवर एका बिंदूच्या समोर असते. एक्झाम्पल बघा, आता इथं मी काढलं, इथं मध्यवर्ती 0 ही संख्या आहे आणि इथं -2 ही संख्या आहे. तर इकडं काय असणार आहे, +2 ही बरोबर यांच्यामध्ये 1, 2, 3 आणि इथं 4, म्हणजे
त्या बिंदूच्या समोरच आपल्याला पाहायला मिळू शकते. आता ए मायनस ए यांची बेरीज नेहमी काय येते? 0 येते. म्हणजे विरुद्ध संख्यांची बेरीज ही नेहमी 0 असते हे सांगितलेलं आहे. इथपर्यंत समजलं. आता अखंड संख्या 18वा भाग बघतोय. परफेक्ट नंबर अखंड संख्या. ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या काय असते? दुप्पट असते. ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट असते त्याला काय म्हणतो? अखंड संख्या असं म्हणतो. म्हणजेच काय बघा, आता 28 आहे. 28 या स्वतः वैयक्तिक संख्येला आपण धरायचं नाही. सॉरी, धरायचं, इथं धरायचं आहे. आता बघा हे 28 आहे काय. आता इथं मग यांची बेरीज केली 1 + 2 + 4 + 7 + 14 + 28. 28 अधिक 2 30 झालं. 30 आणि 14 44 झालं. 44 आणि 7 51 झालं. 51 आणि 4 51 आणि 4 54 झालं. सॉरी 55 झालं. आणि हे काय 1 म्हणजे 56 झालेलं आहे. आणि 56 म्हणजेच किती? 28 × 2 म्हणजे 56 असतं. 28 × 2 म्हणजे काय असतं? 56 असतं. तसंच इथं 6चं उदाहरण दिलं आहे. 496चं उदाहरण दिलेलं आहे. सर्वात लहान अखंड संख्या किती आहे? 6 आहे. सर्वात लहान अखंड संख्या 6 आहे. अखंड संख्या हे नेहमी पॉझिटिव्ह नैसर्गिक संख्यात असतात. म्हणजेच प्लसचं चिन्ह येतं त्याला. आणि याला इंग्रजीमध्ये परफेक्ट नंबर असं म्हणतो. परफेक्ट नंबर असं म्हणतात. आता ह्या प्राचीन ग्रीक गणितज्ञ युक्लिड यांनी या संख्यांचा काय केलता? अभ्यास केलता. तर परिपूर्ण संख्या म्हणजेच परफेक्ट नंबर आहेत त्याची परिभाषा. आता याला परफेक्ट नंबर आपण अखंड संख्यांना म्हटलो तर ह्याला काय म्हणायचं असतं? कंप्लीट नंबर म्हणतात. ह्याला कंप्लीट नंबर असं देखील म्हणतात. कंप्लीट नंबर. ज्या नैसर्गिक संख्यांच्या स्वतःला वगळून उर्वरित सर्व विभाजकांची बेरीज किती असते? त्याच संख्या एवढी असते त्याला परिपूर्ण संख्या असं म्हणतात. परिपूर्ण संख्या असं म्हणतात. 6चे विभाजक 1 2 3 आणि स्वतःची संख्या 6 सोडलेली आहे म्हणजेच परिपूर्ण संख्या. बघा आता मगाशी आपण अखंडमध्ये काय केलं? त्यांची सगळ्यांची बेरीज केली आणि ते अखंड संख्या म्हटली. तर इथं त्या वैयक्तिक त्या संख्येला सोडून काय करायचं आहे? इतर संख्या घ्यायच्या आहेत. इथं आता 6 28 ह्या सगळ्या म्हणजे परिपूर्ण संख्या आहेत. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे? ह्या संख्या दुर्मिळ असतात. अशा संख्या काय आहेत? दुर्मिळ आहेत. परिपूर्ण संख्यांना इंग्लिशमध्ये परफेक्ट नंबर म्हणतात. सर्वात लहान परिपूर्ण संख्या देखील 6च आहे. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं काय. तर गुणाकार व्यस्त. आता आपल्याला माहिती आहे गुणाकार व्यस्त. ज्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर उत्तर किती येतं? 1च येतं. अशा संख्यांना काय म्हटलं जातं? गुणाकार संख्या असं म्हणतात. सूत्र बघायचं काय? जर एखादी संख्या ए असेल तर तिचा गुणाकार व्यस्त संख्या म्हणजेच 1/a असतं. म्हणजेच ए असतं. आता समजा ए गुणिले कंसामध्ये 1/a केलं तर ह्या एला हे ए गेलं, उरलं काय आपलं? 1 उरलं. उदाहरण आता 2ची गुणाकार व्यस्त 1च येते. असं हे गुणाकार व्यस्त आपण काढू शकतो. 5ची गुणाकार व्यस्त संख्या 1/5 असते. -4ची -1/4 असते. असं आपण हे सगळं इथपर्यंत अभ्यासलेलं आहे. आणि इथं आपलं लेक्चर संपलेलं आहे. संख्या या टॉपिकबद्दल कंप्लीट नोट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहेत. हे लेक्चर आपल्याला जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.